Let me just start by saying or admitting की how creepy and disturbing, unsettling it is की आपल्याला एखादा हॉरर, पॅरानॉर्मल किंवा सायको थ्रिलर मूवी आल्यानंतर आपल्या पोटामध्ये बटरफ्लाईज यायला लागतात. सिरियसली क्रीपी इट इज. बट आपल्याला आता असं जगावं लागेल. आपला थोडासा इम्बॅलन्स जरा गणलेला आहे, केमिकल लोचा झालेला आहे, हे ॲडमिटच करावं लागेल. हाय, मी आहे राज आणि OTT चेकमध्ये आज आपण बोलणार आहोत अशा एका मूवीबद्दल जो मागच्या वर्षी रिलीज झालेला आहे. हॅड कपल ऑफ ऑस्कर नॉमिनेशन्स आणि एक अवॉर्डही त्यांनी मिळवलेला आहे, ज्याच्याबद्दल नंतर बोलूयाच आपण. सो द मूवी हॉटस्टारवर जो आलेला आहे, द नेम इज वेपन्स. सो एका शांत अशा गावामध्ये एक सिनिस्टर अशी घटना घडते, ज्याच्यामध्ये एका शाळेतल्या एका वर्गातली काही लहान मुलं गायब होतात. अख्ख्या वर्गामध्ये 18 मुलं असतील तर 17 मुलं डिरेक्टली घराच्या बाहेर येतात, पळतात आणि गायब होऊन जातात, एक मुलगा सोडून. सो समाजामध्ये प्रत्येक वेळी एखादी अशी काही घटना झाली तर काही ना काहीतरी कारण तर ऑब्व्हियसली असेलच, बट ब्लेम करण्याकरता माणूस पहिले लागतो. मग याच पिक्चरमधली त्याच वर्गाची शिक्षिका जस्टिन, प्लेड बाय जुलिया गार्नर, जिला आपण इन्व्हेंटिंग ॲनामध्ये बघितलं होतं. अँड इफ यू हॅव नॉट वॉच्ड इन्व्हेंटिंग ॲना, प्लीज आय वुड रेकमेंड की पहिले जा आणि इन्व्हेंटिंग ॲना बघा. सो तुम्हाला जुलियाचं काम काय आहे ते कळेल. सो जस्टिन ही जी टीचर असते तिच्यावर सगळे लोक ब्लेम करायला लागतात की हीच काहीतरी कारणीभूत असेल, शी इज अ विच अँड दिस अँड दॅट. आता एवढ्या सगळ्या मुलांमध्ये कोणी ना कोणी कोणाचा तरी आई, वडील, बाप, पिता एक इनिशिएटिव्ह घेऊन काही ना काहीतरी काम तर करेल, इन्व्हेस्टिगेशन तर करेल. सो असाच एक कॅरेक्टर आर्चर, प्लेड बाय जॉश ब्रॉलिन, सुरू करतो त्याचं एक पॅरलल इन्व्हेस्टिगेशन. मग त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर जो ह्या जस्टिनचा, जुलिया गार्नरचा फ्रेंड असतो, ज्याचं नाव असतं पॉल. मग तिच्या शाळेतला एक प्रिन्सिपल ज्याचं नाव असतं मार्कस, आणि एक रँडम एक ड्रग ॲडिक्ट असतो, एक चर्सी, एक नशेडी मनुष्य असतो ज्याचं नाव असतं जेम्स. या सगळ्यांची लाईफ एकमेकांमध्ये गुंतत जाते. आता ती कुठल्या पद्धतीने, नॉन लिनियर पद्धतीने, पॅरलल लाईफची गुंतागुंत आपल्याला बघायला मिळते, या सगळ्या गोष्टीची सांगड डिरेक्टर झॅक क्रेगरनी अप्रतिम रीतीने घातलेली आहे. बट द रिअल शो स्टीलर हिअर इज नन अदर दॅन, जिला तो ऑस्कर अवॉर्ड मिळाला, आपण जो मगाशी बोललो होतो, तो सपोर्टिंग रोलमध्ये तिला मिळाला होता, ऑन्ट ग्लॅडिस. या मूवीमध्ये काम करणारी ऑन्ट ग्लॅडिस, जिचं नाव आहे एमी मॅडिगन, जिने पूर्णपणे भाव खाल्लेला आहे. शी इज अ रिअल शो स्टीलर आणि तुम्हारी नींद भी उडा देगी जर तुम्ही हा पिक्चर बघितला तर. तिचा विचित्र असा मेकअप असो, चेहऱ्यावरचे विक्षिप्त हावभाव असो, किंवा तिच्या काही विचित्र रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस असो, आपल्याला तिला बघून टेन्शन यायला लागतं. इतकं टेन्शन मला यायला लागलंय की माझ्या बायकोची काकू सोडा, माझी स्वतःची काकू जरी राहायला आली तरी मी 2 मिनिटं आता विचार करेन हिला माझ्या घरात राहू द्यायचं की नाही. आता हे मी काय म्हणतोय काकूबद्दल ते तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल. सो या सगळ्या मोठ्या लोकांची इंटरट्वायनिंग लाईफ दाखवत असताना, टेकिंग नथिंग अवे फ्रॉम द किड्स नावडेज, त्यांनी काय काम केलेलं आहे. आजकालची प्रचंड चबरी मुलं असतात, नो डाऊट, बट या मूवीमध्ये मुलांनी जे इन्स्ट्रक्शन्स घेतलेले आहेत फ्रॉम द डिरेक्टर, दे हॅव किल्ड इट. अमेझिंग. एक मुलगा जो गायब झालेला नसतो, ज्याचं नाव आहे ॲलेक्स, त्या मुलांनी पण एक्सप्रेशन्सनी कमाल काम केलेलं आहे. सेकंड हाफमध्ये त्याला थोडासा जास्त रोल आहे. पहिले तर तो कळतच नाही आहे कुठे गेला, त्याची एक थोडीशी इंट्रिगिंग मिस्टिरियस लाईफ चालू असते, बट सेकंड हाफमध्ये कळतं की नक्की या मुलाचा रोल काय आहे. अँड ॲट द सेम टाईम तुम्हाला ॲडोलेसन्समधला तो लहान मुलगा आठवत असेलच, सो त्याच्या परफॉर्मन्सच्या थोडा जवळून जाणारा हा परफॉर्मन्स मला वाटला. ऑब्व्हियसली ॲडोलेसन्समध्ये त्या लहान मुलाच्या परफॉर्मन्सला जास्त वेटेज होतं, याच्यामध्ये कमी आहे, बट ॲलेक्सनी पण एक छान रीतीने काम केलेलं आहे फॉर शुअर. व्हॉट वर्क्स फॉर दिस मूवी इज ते जे नॉन लिनियर पॅरलल लाईफ दाखवलेली आहे, याचं कनेक्शन एका ठिकाणून उचलणं, दुसऱ्या ठिकाणी सोडणं, दुसऱ्याच्या लाईफमध्ये एंटर करणं, हे अप्रतिम रीतीने डिरेक्टरनी दाखवलेलं आहे. कुडोज. सेकंड याच्यामध्ये टाइम जम्प्स, अमेझिंग टाइम जम्प आहेत. ह्याच्या अर्ध्यावरून त्याच्या अर्ध्या लाईफमध्ये जाणं, मग ते इथे का झालं असेल, थोडंसं कन्फ्युजिंग आहे. फिजिक्सशी तुमचा पाला पडला नसेल तर तुम्हाला थोडं अवघड जाईल, पण डिरेक्टरने ते सिम्प्लिफाय करून दाखवलेलं आहे. अगेन डिरेक्टरला हे मार्क कमी देईनच. अगेन जसं मी मगापासून बोलतो आहे, परफॉर्मन्सेस ऑब्व्हियसली ABC ऑफ द मूवी इज गुड ॲक्टिंग अँड परफॉर्मन्सेस, जे प्रत्येकाने दिलेले आहेत. राईट फ्रॉम एक छोटंसं कॅरेक्टर असेल, या 17 मुलांमधली ती मुलं असतील, त्यांनी कोणीच स्वतःचा जे काय बेअरिंग आहे ते सोडलेलं नाही आणि सुरेख असा परफॉर्मन्स दाखवलेला आहे. दॅट वर्क्स इन द फेवर ऑफ द मूवी. द मेन थिंग विच आय लाईक्ड इज नो बुलशिटिंग.
ॲब्सल्युटली की आम्ही या धर्मग्रंथातून दाखवलंय, ही रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिस खरी असते, हे कुठेतरी लिहिलेलं आम्हाला सापडलं होतं आणि हे नाही. ही एक स्टोरी आहे, एक जण ह्या प्रॅक्टिसेस करतं आणि ही हॉरर स्टोरी आम्हाला दाखवायची आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो नो बुलशिटिंग वर्क्ड. अँड सगळा हा पिक्चर संपल्यानंतर एक एंडिंगचा एक शॉट जो अगेन मी तुम्हाला स्पॉइलर देणार नाही, बट DOPने ह्या शॉटमध्ये कमाल केलेली आहे, मुलांनी कमाल केलेली आहे, सगळ्यांनी कमाल केलेली. ती तुम्हाला बघितल्याशिवाय काही उपयोग नाही, कारण की मी थोडं जरी सांगितलं तरी बराच मोठा रिव्हिलर होऊन जाईल. हां, तसं बघायला गेलं तर खटकण्यासारखं या पिक्चरमध्ये काहीच नाही आहे. नॉट बिकॉज तो ऑस्कर अवॉर्ड विनिंग आहे किंवा नॉमिनेटेड आहे, बट खरंच एक क्लीन मूवी आपल्याला बघायला मिळालेला आहे. फक्त त्यातल्या त्यात वश 2 नावाचा एक गुजराती मूवी रिसेंटली तुम्ही बघितला होता का? बघितला नसेल तर हाही बघा किंवा पहिले वेपन्स बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की हे दोन्ही मूवी हिप्नॉटिझम, रिच्युअलिस्टिक प्रॅक्टिसेस, पॅरानॉर्मल याच्या थोडासा जवळून जातो. सो दोघांमध्ये ते साम्य तुम्हाला बघायला मिळेल, तरीही थोडासा डिफरन्स आहे पण तो बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. बट व्हेरी वेल डिझर्व्ड ॲकलेड्स या मूवीला जे मिळालेले आहेत, क्रिटिकल अक्लेमेशन पण मिळालेले आहेत. 100% या पिक्चरला माझ्याकडून तरी मी 4 स्टार्स देणार आहे फॉर शुअर. आता गेल्या 100 वर्षात असा पिक्चरच बघितला नाहीये वगैरे मी असं काही म्हणणार नाही. त्यानंतर आर्चर या कॅरेक्टरच्या स्वप्नामध्ये एक गन काय येते, आंट ग्लॅडिस हे करत काय असते, नशिबानी ह्या उगाचच्या उगाच फुटकळ कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देण्याकरता हा सिनेमा नाही. हाही त्याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे, म्हणून त्याला दिलेले 4 स्टार्स हे खरंच डिझर्विंग आहेत. सो तुम्हीही हा वेल डिझर्व्ड मूवी बघा, चेकआउट करा, मला कसं वाटलं हे सांगा, आणि अजूनही माझ्याकडून काही ऑस्कर वर्दी मूवीज तुमच्यापर्यंत येणार आहेत. इफ यू वॉन्ट मी टू रिव्ह्यू सम ऑफ दोज मूवी, प्लीज सजेस्ट मी इन कमेंट्स अँड ॲट द सेम टाइम सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक इट, आणि ॲट द सेम टाइम stay healthy, keep watching amazing movies. Until that time, ciao.